नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यामध्ये ज्या महिलांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेले आहे, अर्ज भरलेले आहे, त्यांचे अप्रूव्ह झाले की पेंडिंग झाले किंवा रिजेक्ट होणार आहे, अपात्र होणार त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिलेली आहे। तर त्या काय म्हणतात ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर त्या काय म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये अर्ज हे ग्राह्य धरले जाईल। तर या मराठीतल्या अर्जानुसार अर्ज हा नामंजूर होणार नाही, असे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे। त्यानंतर अदिती तटकरे म्हणाल्या की ज्या अर्जाची प्रक्रिया सुरू असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय हा चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे। त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत, याची देखील महिलांनी काळजी घ्यावी। त्यानंतर मराठीमधील अर्ज हा इंग्रजी भाषेमध्ये करण्यासाठी मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेला अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे त्या महिलांना आता डबल अर्ज हा भरावा लागणार नाही। त्यामुळे या आजच्या बातमीनुसार त्यांनी आज दिनांक 2 तारखेला हे आपलं सांगितलं की माझी लाडकी बहीण योजनेत मराठीत जे अर्ज नामंजूर होणार नाहीत, त्या महिलांनी अर्ज केला त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, त्या सर्वांचे अर्ज हे पात्र होणार आहे। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।